नमस्कार मित्रांनो, आज आपण जे भीमालय जे कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये आपण आहोत. जे युवा नेतृत्व आहे जिल्ह्यातील भाई विजय गवई यांचा आज आहे जन्मदिन आणि जन्मदिनानिमित्त विचारातून आपल्याला त्यांना शुभेच्छा येत आहेत. काय येत आहेत की कुठेतरी त्यांच्या चांगल्या कामाची जी पावती आहे, मागील काळामध्ये बरेचसे त्यांनी एक आंदोलन या ठिकाणी उपोषण असतील आणि विविध आंदोलनाच्या माध्यमातून आज भाई विजय गवई चांगल्या दिशेने या ठिकाणी मार्गक्रमण करतायत. आपण बघतोय की राजकीय वाटचालीमध्ये सुद्धा त्यांचा एक मोलाचा सहभाग या ठिकाणी राहिलेला आहे. नुकतंच काही दिवसा अगोदर विधानसभा मतदारसंघाच्या ज्या निवडणुका झाल्या, त्यानंतर नगर परिषदेच्या ज्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये सुद्धा भाईची जी भूमिका आहे ती अतिशय मोलाची या ठिकाणी ठरलेली आहे आणि कौतुकांची थाप त्यांच्यावरती या ठिकाणी पडलेली आहे. असं व्यक्तिमत्व आपल्या सोबत आहेत, जेणेकरून युवकांना कुठेतरी या ठिकाणी चांगली संधी या ठिकाणी मिळाली पाहिजे, हाच उद्दिष्ट त्यांच्या डोळ्यासमोर असतोय. हार्दिक स्वागत सुस्वागतम. आज या ठिकाणी जन्मदिनानिमित्त विविध क्षेत्रातून आपल्याला शुभेच्छा येत आहेत, काय सांगणार? निश्चितच विविध क्षेत्रामधून, ग्रामीण भागामधून, युवकातून, तरुणातून अत्यंत चांगल्या पद्धतीने मला आज माझ्या वाढदिवसानिमित्त माझ्यावर शुभेच्छांचा वर्षाव आज खूप जोरामध्ये पडला. निश्चितच गेल्या 25 वर्षापासून मी रिपब्लिकन चळवळीमध्ये, आंबेडकरी चळवळीमध्ये मी जे काम करतोय त्याची खरी पावती मला दिवसेंदिवस मिळत आहे. आणि मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की मी एक युवकांची फळी मोठी जोडण्यामध्ये यशस्वी ठरलो, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस आम्ही थांबू, जसं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की माझ्या विचाराचा रथ जर तुम्हाला पुढे जर नेता येत नसेल तर किमान त्याला मागं तरी खेचू नका, जो आहे त्या ठिकाणी त्याला त्या ठिकाणी स्थितीमध्ये त्या ठिकाणी ठेवा. येणाऱ्या काळामध्ये निश्चितच चांगली पिढी जी जन्माला येईल, जी डॉक्टर बाबासाहेबांच्या मार्गक्रमणावर जे चालेल, ती निश्चितच तो रोज बाबासाहेबांच्या विचाराचा पुढे नेईल आणि निश्चितच संपूर्ण जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव लौकिक होत आहे. संपूर्ण जगामध्ये डॉक्टर बाबासाहेबांचा विचार हा चांगल्या पद्धतीनं लोक आत्मसात करत आहेत. निश्चितच त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कुठलं तरी एक चांगलं काम करण्याची संधी मला माझ्या परिवाराच्या वतीनं, माझ्या समाजाच्या वतीनं माझ्यावर पडली आणि गेल्या 25 वर्षापासून निस्वार्थपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चळवळीचं काम मी या ठिकाणी करतोय. निश्चितच मला जे आयुष्य मागच्या वेळेस मी आजारी होतो, त्या आजारातून मला बरं करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादानं झालं, जनतेच्या आशीर्वादातून झालं. मी त्या जनतेचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सदैव ऋणी राहील आणि मी निश्चितच येणाऱ्या काळामध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ही पुढे नेण्यासाठी काम करेल. आणि माझ्या वाढदिवसानिमित्त आज सर्व क्षेत्रातून सर्वच मान्यवरांनी मला जो या ठिकाणी आशीर्वाद रूपी या ठिकाणी शुभेच्छा दिल्या, त्या सर्वांचंच मी या ठिकाणी धन्यवाद मानतो. आणि आमचे मित्र बीडीओ साहेब यांनी सुद्धा वेळात वेळ काढून आम्हाला या ठिकाणी शुभेच्छा दिल्या, त्यांचे या ठिकाणी धन्यवाद मानतो. हो, या ठिकाणी कार्यकर्त्यांना काय आवाहन करणार? कारण की कार्यकर्ता या ठिकाणी भरकटलेल्या अवस्थेमध्ये या ठिकाणी दिसतोय, जेणेकरून समुपदेशन संदेश काय देणार? कारण की आज आपण या ठिकाणी चळवळीमध्ये या ठिकाणी जो काम करतायत आणि ध्येयाच्या दिशेने वाटचाल करतायत, त्यांना काय संदेश? निश्चितच माझी तरुण बांधवांना, माझ्या आंबेडकरी चळवळीमध्ये जेवढे मुलं काम करतात, निश्चितच आंबेडकरी चळवळच नव्हे तर प्रत्येक चळवळीमध्ये तरुण हा पुढे आलेला आहे. त्या तरुणाला मला एक सांगणं आहे की पायाजवळचं बघू नका, आपलं भविष्य बघा. सर्वप्रथम आपल्या पायावर उभं राहा, कारण की जेवढ्या खस्ता आम्ही खाल्ल्यात तेवढ्या भविष्यामध्ये तुम्ही खाऊ शकत नाहीत. कारण की हे आधुनिक जग आहे. या आधुनिक जगामध्ये सगळ्या गोष्टी माणसाला लगेच लागतात. आम्हाला पायी प्रवास करावा लागला, आम्हाला आंदोलनं ही पायी करावी लागली. आता एवढा संघर्ष करण्याची नीतिमत्ता किंवा तेवढी ताकद आजच्या युवा पिढीमध्ये नाहीये. सोशल मीडियाचं जग आहे. सोशल मीडियामधून हजारो किलोमीटरचा माणूस क्षणामध्ये आपल्या जवळ येतो, परंतु आपल्या जवळ गेल्या 50, 20, 30 वर्षापासून जो चांगलं काम करतो त्या माणसाला आपण थोडंसं दूर करतो. निश्चितच मागच्या पिढीनं जे चांगलं काम केलेलं आहे त्यांचं अनुकरण करून आपण पुढील काळामध्ये आपला संघर्षमय प्रवास हा करावा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज आणि जेवढे महामानवांनी आपल्याला जे विचार दिले ते विचार आत्मसात करावेत आणि त्या विचारावर आपण आपलं पुढचं पाऊल ठेवावं, एवढीच त्यांना या ठिकाणी विनंती करतो. बरं, आज या ठिकाणी विधानसभा मतदारसंघाचे जे कार्य या ठिकाणी करतायत आमदार श्वेताताई महाले, त्यांनी या ठिकाणी भाषणामध्ये या ठिकाणी म्हटलं होतं की परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेबांचा एक चांगला एक पुतळा या ठिकाणी या चिखली शहरामध्ये होणार आहे आणि तुम्ही सुद्धा या ठिकाणी बांधवांना या ठिकाणी घोषित केलं होतं की झाल्यानंतर आपण जो आनंद व्यक्त कराल तो फार मोठा असेल, काय वाटतं? बरोबर. निश्चितच या ठिकाणच्या विकास कन्या, आमच्या हक्काची बहीण आमदार श्वेताताई महाले पाटील
यांनी जो शब्द ह्या मतदारसंघात आतापर्यंत दिलेला आहे तो पूर्णत्वास गेलेला आहे. मागच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा ह्या शहरामध्ये बसला पाहिजे, ही जी ताईची मागणी होती, ताईंचा जो आग्रह होता तो पूर्ण होताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. निश्चितच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तर नाही झालं, पण ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ताईने ह्या नगर परिषदेमध्ये राहणाऱ्या सर्व लोकांना आश्वासित केलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळाच नव्हे तर अहिल्याबाई होळकर असतील, माता होळकर असतील, त्याच्यानंतर आपल्या महात्मा फुलेंचा, छात्र सावित्रीबाई फुलेंचा, अनेक जेवढे महामानव आपल्या या ठिकाणी घडलेले आहेत त्या सर्वच महापुरुषांचे पुतळे चिखली शहरामध्ये ताईच्या माध्यमातून हे बसणार आहेत. आणि निश्चितच ताई जे हे चांगलं काम करणार आहेत त्यांच्यामध्ये निश्चितच आम्ही त्यांच्यासोबत आहोत. आणि ताईने जेवढे चांगले काम आतापर्यंत केलेले आहेत निश्चितच येणाऱ्या काळामध्ये ताईने पण अत्यंत चांगले कामं या मतदारसंघामध्ये खेचून आणावेत अशी ताईंना पण या ठिकाणी शुभेच्छा आणि सदिच्छा देतो. मित्रांनो, हे होते आपल्यासोबत भाई विजय गवई. कारण त्यांची साथ नेहमी या ठिकाणी ज्या व्यक्तीला या ठिकाणी मिळते तो व्यक्ती या ठिकाणी कुठेतरी या ठिकाणी एखादा एक चमकता सितारा सारखा या ठिकाणी उफाळून या ठिकाणी येतोय. आज अतिशय संघर्षमय जीवन भाईंचं या ठिकाणी राहिलेलं आहे. कारण की युवकांची फळी आणि त्या पाठोपाठच या ठिकाणी समाजाचा मिळणारा जो पाठिंबा आहे त्या पाठिंबा सुद्धा या ठिकाणी भरगच्च या ठिकाणी दिसतोय. म्हणून आज भाईंचं नाव या जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये या ठिकाणी गाजतंय. चॅनलच्या माध्यमातून पुनश्च जेवढ्याही लोकांनी मला या ठिकाणी आशीर्वाद दिलेत, ज्यांचे फोन आले असतील, ज्यांचे फोन मिस झालेले असतील, त्यांना सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि निश्चितच जे प्रेम आज माझ्यावर आज ठेवलेलं आहे सदैव असंच प्रेम माझ्यावर असू द्या. त्या प्रेमाची परतावा आता मला करत येणार नाही, पण निश्चितच जेवढं माझ्याकडनं शक्य होईल तेवढं परत प्रेम आपल्याला देण्यासाठी मी प्रयत्न करीन. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध, जय महाराष्ट्र. मित्रांनो, तथागत गौतम बुद्ध या ठिकाणी एक शांतीचा संदेश या ठिकाणी त्यांनी दिलेला होता. त्याच आधारावर कुठेतरी एक डोक्यावरची बर्फाची लादी आणि तोंडामध्ये खडी साखर जर माणसाची जर असली तर आपण सर्व जग या ठिकाणी जिंकू शकतो असं या ठिकाणी भाईंच्या बोलण्यातून या ठिकाणी व्यक्त होत आहे. म्हणून आज तुमच्या या ठिकाणी सामाजिक कार्याच्या या ठिकाणी सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.